विधान परिषदेच्या निवडणुकीत पुतण्या अजित पवारांनी काका शरद पवारांना जोरदार धक्का दिला। या निवडणुकीत अजित पवारांनी आपले दोन्ही उमेदवार निवडून आणले आणि त्याकरता अजित पवारांनी महाविकास आघाडीतून अधिकची मतं खेचूनही आणली। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा वचपा अजित पवारांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत काढला। लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने लढवलेल्या सर्व 9 जागांवर विजय मिळवला। महायुतीने या निवडणुकीसाठी आखलेली रणनीती यशस्वी करून दाखवली। खरं तर महाविकास आघाडीने 2 ऐवजी 3 उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली होती। शरद पवारांनी शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला, तर उद्धव ठाकरेंनी आपले निकटवर्तीय मिलिंद नार्वेकरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं। पण या निवडणुकीत पवार काका पुतण्यातील शह-काटशहाच्या राजकारणाची अधिक चर्चा झाली। शरद पवारांनी पुतण्या अजित पवारची या निवडणुकीत कोंडी करण्यासाठीच शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिल्याचं बोललं गेलं। तर इकडं राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे यांना अजित पवारांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं। हे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनी निवडून येतील इतकी मतांची गोळाबेरीज अजित पवारांकडे नव्हती। त्यामुळे शिवाजीराव गर्जेंना निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली जात होती। अजित पवारांसोबतचे काही आमदार शरद पवारांच्या सांगण्यावरून जयंत पाटलांना मदत करतील असंही बोललं जात होतं। पण अजित पवारांनी निवडणुकीपूर्वीचे सगळेच राजकीय आडाखे फोल ठरवले। मी तुम्हाला सांगितलं ना की ह्याच्यामध्ये आम्हालाही मतं तशी बघितले तर कमी होती। आपले स्वतः एकनाथराव शिंदे साहेबांना पण तशी मतं कमी होती, परंतु जे अपक्ष असतात, जे इतर काही छोटे छोटे तिथले पक्ष आहेत ते असतात। आता बच्चू कडू साहेबांनी तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी ह्यावेळेस माझी दोन्ही मतं शिवसेनेला दिलेली। अशा प्रकारे वेगवेगळ्या मतदारांनी आमदारांनी आपली भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आणि त्याच्यातून हे सगळे उमेदवार निवडून आलेले आहेत। खरं तर या निवडणुकीत अजित पवारांकडे अपक्षांसह 43 मते होती, तर दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी त्यांना पहिल्या पसंतीच्या 46 मतांची गरज होती। पण अजित पवारांनी महाविकास आघाडीची 4 मते खेचून आणली। त्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या आमदाराचा समावेश असल्याचं बोललं जातंय। मी राष्ट्रवादीच्या 12 मतावर उभा होतो, त्यातलं 1 मत फुटलं। यामध्ये आमची पण मतं फुटली आणि जर मला 4 मतं मिळाली असती तर सेकंड प्रेफरन्समध्ये मी जवळजवळ 25 ते 30 मतं आणखीन जास्त घेऊन निवडून आलो असतो। शुक्रवारी मतदानावेळी अजित पवारांनी खास रणनीती आखली होती। त्यांनी गटागटानं आमदारांना मतदानासाठी पाठवलं। त्यासाठी 2 ते 3 आमदारांचे गट तयार करण्यात आले होते। अजित पवारांनी प्रत्येक आमदाराला उमेदवार पसंतीचा क्रम दिला होता। आमदारासोबत एक प्रतिनिधीही पाठवण्यात आला होता। अशा खूप अदृश्य शक्ती आहे की नेहमीच आम्हाला मदत करत राहतील। पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला तर नक्कीच उद्याच्या भवितव्यामध्ये अनुभवायला मिळेल। ही विधानसभेच्या निवडणुकीची एक झलक होती, ती या निमित्ताने आम्ही महायुतीने पार करून दाखवली। अजित पवारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी आखलेली रणनीती कामी आली आणि अटीतटीच्या लढतीत आपल्या दोन्ही उमेदवारांना निवडूनही आणलं। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी अजित पवारांना जोरदार धक्का दिला होता। बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत झाली होती। पण विधान परिषदेच्या निवडणुकीत अजित पवारांनी काका शरद पवारांना धोबीपछाड दिला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।